लास्ट रेग्युलेटरचा आपण पाहणार आहोत शेवटचा एस एम पी एस मीन्स स्विच मोड पॉवर सप्लाय. लास्ट रेग्युलेटर अँड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सर्किट. सर्किट तुम्हाला दिसतंय का? आपल्याला काय काय वापरले त्याच्यामध्ये बघा. ट्रान्झिस्टर, डायोड, इंडक्टर अँड वन कॅपॅसिटर. पल्स जनरेटर इथे दिसतोय तुम्हाला लावलेला. पल्स जनरेटर म्हणजे काय? ज्याच्यामधून पल्स जनरेटर होती. पल्स म्हणजे की स्क्वेअर ह्या पद्धतीने त्याला आपण पल्स असं म्हणतो. ठीक आहे. आतापर्यंत जे सगळे रेग्युलेटर आपण पाहिले आहेत, मग जिनर असेल, ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर असेल. रेग्युलेटर आपण 3 पाहिले. 3 पिन IC, ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर, जिनर रेग्युलेटर. लास्ट जो आहे याच्यामध्ये आपण आता सिरीज हा भाग आपण आतापर्यंत बघत आहोत. जिनर डायोडमध्ये आपण RS इज यूज्ड फॉर सिरीज पास. Okay, in transistor series voltage regulator also we transistor used as a series. In 3-pin regulator transistor used as a series pass. Series म्हटलं की ड्रॉप त्याच्या अक्रॉस काय होते जातो. हे आपण आतापर्यंत पाहिलं. हा फरक आता याच्यामध्ये दिसला नाही. Instead of series, here we use transistor as a switching mode. हा महत्त्वाचा चेंज आपण याच्यामध्ये केलेला आहे. लक्षात येते का बघा. इन्स्टेड ऑफ सिरीज पास आपण सिरीज पास म्हणून पण ट्रान्झिस्टरला यूज करू शकतो. स्विच म्हणून पण त्याला यूज करू शकतो. इथं सिरीज पास म्हणून आता आपण उपयोग केलेला नाही. नोट्समध्ये फर्स्ट तुम्हाला प्रिन्सिपल दिलेले आणि त्याच्यानंतर आपल्याला वर्किंग पाहायचं आहे. ठीक आहे. नोट्समध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला त्याचं प्रिन्सिपल दिलेले. काय प्रिन्सिपल दिलेले? इन्स्टेड ऑफ सिरीज पास ट्रान्झिस्टर हिअर वी यूज ट्रान्झिस्टर इन स्विचिंग मोड. It acts as an open switch or close switch. Close म्हणून तरी ऍक्ट होईल किंवा ओपन म्हणून तरी ऍक्ट होईल. ठीक आहे. हे प्रिन्सिपल आहे. का असं केलेलं आहे आपण? When we use transistor in series pass, then it dissipates very high power, which may be damage the series transistor. But when we use transistor as a switch, like open or close or in switching mode, then transistor dissipates very less power, which made transistor आपल्याला सेफ कसा ठेवता येईल, सेफ मोडमध्ये कसा राहता येईल हे बघण्यासाठी आपण त्याला वापरलेले स्विच मोडमध्ये. When we use transistor in switching mode, then transistor in switching safe mode. Safe mode मध्ये नाही. Why it is in safe mode? Because when it acts as open or close switch instead of series pass, then it dissipates very less power and goes into safe mode. ठीक आहे. स्विच म्हणून वापरला की त्याच्यामधून बाहेर पडणारी जी काही हीट असेल, पॉवर असेल, ते फार कमी पॉवर लागते जेव्हा आपण त्याला स्विच म्हणून यूज करतो. आणि जेणेकरून ट्रान्झिस्टर तुमचं काय राहील सेफ. ज्या वेळेला ट्रान्झिस्टरला आपण सिरीज पास म्हणून यूज करतो तर त्यावेळेला त्याच्यामधून बाहेर पडणारी हीट किंवा पॉवर काय असते जास्त असते. ठीक आहे. तिथं आपण ट्रान्झिस्टरला यूज केलेले आहे स्विच मोड. स्विच मोडमध्ये आपण त्याला वापरतो. तर एकतर ओपन म्हणून ऍक्ट होईल किंवा क्लोज म्हणून तर ऍक्ट होईल. बेसिक ट्रान्झिस्टरचं आपण याच्या आधी पण पाहिले ऑलरेडी. वेन बेस इज हाय, इमिटर ऑल्सो हाय. वेन बेस इज हाय, कलेक्टर इज अपोजिट. In NPN transistor, when base is high, transistor on state, तो ऑन होईल. पण कलेक्टरचं व्होल्टेज त्याच्या काय असतं अपोजिट. हे आपण ऑलरेडी आधी पाहिलेलं आहे. ठीक आहे. फार सिंपल असं रेग्युलेटर आहे. आधीच्या रेग्युलेटरपेक्षा अगदी सिंपल आणि थोडासा चेंज. आता सिरीज पासच्या ऐवजी आपण इथं काय वापरतो ट्रान्झिस्टरला स्विच मोडमध्ये आपण वापरतोय. फिलिंग द ब्लँक्स बोर्डामध्ये बऱ्याच वेळेला मी गेलेली की SMPS मध्ये ट्रान्झिस्टरला काय म्हणून यूज केलेला आहे. ठीक आहे. तर महत्त्वाचं आहे की लक्षात ठेवायचं आपण इथं सिरीज पास म्हणून आपण वापरलेलं नाही. इथं आपण वापरलेलं त्याला स्विच मोड म्हणून. स्विच हा शब्द SMPS साठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचं नावच त्याचं दिलेलं आहे स्विच मोड पॉवर सप्लाय. स्विच शब्द नावामध्येच आहे की ट्रान्झिस्टरला तुम्ही यूज केले इथं स्विच म्हणून. ठीक आहे. आणि स्विच म्हणून केल्यानंतर फायदा असा होतो की त्याच्यामधून बाहेर पडणारी जी पॉवर असते ती कमी पॉवर त्याला लागते किंवा तो बाहेर कमी पॉवर टाकेल, हीट कमी टाकेल आणि जेणेकरून ट्रान्झिस्टर गरम होणार नाही, तो सेफ मोडमध्ये काय होतो राहतो. ठीक. हे झालं त्याचं प्रिन्सिपल. आता आपल्याला बघायचं वर्किंग. ठीक आहे. वर्किंगमध्ये काय सांगायचं बघा. अनरेग्युलेटेड इनपुट व्होल्टेज इज व्हेन वी अप्लाय टू दिस ट्रान्झिस्टर. Unregulated input voltage when we connect V to this transistor, it
chopping voltage. Chopping voltage in the form of pulses. This transistor chopping this voltage in the form of pulses. जेव्हा आपण इनपुट ट्रान्झिस्टर देणार आहे तो काय करतो चॉपिंग म्हणजे काय कट करतो. When Vin is connected to this transistor chopping the voltage in the form of pulses. आउटपुटला आपल्याला इनपुट काय मिळेल कट झालेलं मिळतं. कटिंग पल्सेस म्हणजे काय ज्यावेळेला तुम्ही इनपुट देणार आहे ट्रान्झिस्टर हा ट्रान्झिस्टर आहे इथून तुम्हाला इनपुट देणार आहे आपण अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय त्याच्या इनपुटला देणार आहे आउटपुटला आपल्याला काय मिळेल चॉपिंग स्वरूपात व्होल्टेज मिळतं म्हणजे स्क्वेअर वर मिळते. की का मिळते हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कळेल. तो काय करतो कट करतो येणारी जी इनपुट आहे कारण ट्रान्झिस्टर जेव्हा ऑन होईल त्याच वेळेला तो इनपुट ह्या साईडला देऊ शकतो. ज्या वेळेला तो ऑफ राहील त्यावेळेला कुठलंही व्होल्टेज आपल्याला इमिटर साईडला मिळणार नाही. त्यामुळे त्याला म्हटलं जातं की चॉपिंग कट होते. ऑफ राहिली की त्यावेळेला तुमचे इनपुट कट होते. पीसेस चॉपिंग म्हटलं की कट करणे. ठीक आहे. When Vin is connected to this transistor chopping this voltage in the form of pulses. हा फर्स्ट पार्ट आहे वर्किंग मधला. इनपुट तुम्ही ट्रान्झिस्टरला दिले की ट्रान्झिस्टर काय करेल त्याचं रूपांतर पल्सेस मध्ये करेल. चॉपिंग दिस व्होल्टेज इन दी फॉर्म ऑफ पल्सेस. इनपुटचं रूपांतर पल्सेस मध्ये केलं जाईल कट केल्यामुळे. ठीक आहे. आता कट का होतं हे नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला कळेल. हा ट्रान्झिस्टर चालवण्यासाठी किंवा ऑपरेट करण्यासाठी दिस ट्रान्झिस्टर इज ऑपरेटेड बाय पल्स जनरेटर. ह्या ट्रान्झिस्टरला ऑपरेट करण्यासाठी आपण पल्स जनरेटर वापरलेले. पल्स जनरेटर म्हणजे ज्याच्यामधून पल्स बाहेर पडतील स्क्वेअर वेव्ह. स्क्वेअर वेव्ह आपल्याला काय करायचे तिथून द्यायचे. आपल्याला स्क्वेअर वेव्हला ऑन ऑफ करण्यासाठी किंवा ऑपरेट करण्यासाठी आपण काय लावलं त्याला पल्स जनरेटर. दिस ट्रान्झिस्टर इज ऑपरेटेड बाय पल्स जनरेटर. This transistor is operated by pulse generator at the rapid range about 20 kilohertz. At the rapid range about 20 kilohertz. इतक्या स्पीडनी वेवफॉर्म जाईल. 20 किलोहर्ट्ज चा स्पीड आहे रेट आहे त्याचा. रॅपिड रेट किंवा रॅपिड रेंज म्हणू शकता जे पल्स जनरेटर पल्स जातील त्याचा रेट दिले त्याचा स्पीड दिलेला आपल्याला 20 किलोहर्ट्ज. ठीक. आता जेव्हा 20 किलोहर्ट्ज किंवा जेव्हा पल्स जनरेटर ह्याला पल्स देणार आहे व्हेन पल्स जनरेटर कनेक्ट टू ट्रान्झिस्टर बेस व्होल्टेज ऑफ दिस ट्रान्झिस्टर इज रॅपिडली चेंज बिटवीन हाय अँड लो. बेस व्होल्टेज ऑफ दिस ट्रान्झिस्टर इज रॅपिडली चेंज बिटवीन हाय अँड लो व्होल्टेज. इथून जशी पल्स येईल त्याच पद्धतीनं बेस व्होल्टेज सुद्धा काय होईल हाय किंवा लो मध्ये येईल. पल्स हाय आली की इथं हाय व्होल्टेज येईल आणि पल्स जर लो आली तर इथं लो व्होल्टेज सुद्धा तयार होईल. ठीक आहे. म्हणजे जेव्हा पल्स कनेक्ट होते व्हेन पल्स कनेक्ट टू बेस ऑफ दिस ट्रान्झिस्टर इट्स बेस व्होल्टेज इज रॅपिडली चेंज बिटवीन हाय अँड लो. एकतर हाय असेल किंवा लो असेल आणि त्यानुसार हा ट्रान्झिस्टर काय होतो ऑन किंवा ऑफ होतो. When base voltage is high because of pulse, when base voltage is high, ही जी पल्स आहे अशी पल्स येणार आहे. ठीक आहे. त्याला आपण मन म्हणू शकतो जेव्हा हाय व्होल्टेज येईल पल्स आणि हे 0 असेल जेव्हा निगेटिव्ह असेल. ठीक आहे. जेव्हा इथून हाय पल्स आली इकडे 1 आपल्याला इकडे आलेला पल्स करून हाय व्होल्टेज आली की त्याला आपण हाय म्हणूया. when base voltage is high emitter also high. Transistor in on state which will couple the input voltage to emitter side. तो ऑन होईल. ऑन झाला की इनपुट व्होल्टेज काय करेल तो इमिटर साइडला काय करेल ढकलेल कपल करेल म्हणजे जोडेल. ज्यावेळेला पल्स तुमचे हाय येईल त्यावेळेला ट्रान्झिस्टर ऑन होईल. ऑन झाल्यानंतर तो काय करेल इनपुट आउटपुटला देईल. इमिटर साइडला काय होईल तुमचे इनपुट जाईल. इट विल कपल द इनपुट व्होल्टेज टू इट्स इमिटर साइड. When base voltage is low, transistor in off state. When base voltage is low because of pulse, base voltage is low, transistor in off state. Off असेल तर आपल्या इकडे काही जाणार नाही. It changes emitter to low voltage also. When base voltage is low, emitter also low. ठीक आहे. ट्रान्झिस्टर कसा ऑन ऑफ होते बघा. स्विच ऑन किंवा ऑफ होतात. आपण स्विच म्हणून वापरलेले. ज्या वेळेला इनवरची पल्स हाय येईल म्हणजे
सांगितलं की आपल्याला पल्स कशी मिळणार आहे ह्या दोन पद्धती. फक्त वन केलं इथं, हाय पल्स गेली इथं. हाय पल्स गेली की बेस हाय झाला, ट्रान्झिस्टर ऑन होईल. ऑन झाल्यानंतर तो काय करेल, इनपुटचं आउटपुटचं इमिटर साईडला काय करेल, तो कपल करेल, जोडेल सिग्नल. सेकंड टाइम लगेच झिरो सिग्नल जाणार. ज्यावेळेला झिरो सिग्नल जाईल, इमिटर पण झिरो होईल, ट्रान्झिस्टर राहील ऑफ, कुठलंही व्होल्टेज बाहेर जाणार नाही. तर याचा फायदा काय झाला, ज्यावेळेला ट्रान्झिस्टर ऑन होतो आपल्याला आउटपुट मिळतं हाय, लगेचच झिरो आले की ट्रान्झिस्टर ऑफ राहील. ऑफ झालं की आपल्याला ह्या पद्धतीनं सिग्नल मिळेल, झिरो, परत हाय, परत झिरो. म्हणजे इथं काय मिळतं तुम्हाला, स्क्वेअर होत आहे. हे जर आपण कनेक्ट केले तर तुम्हाला इथं दिसेल की स्क्वेअर होते, म्हणजेच आपल्या ह्या ज्या व्होल्टेज होत्या ह्याचं रूपांतर कशामध्ये झालं जातं, साईन वेव्हचं रूपांतर स्क्वेअर वेव्हमध्ये इथं केलं जातं. म्हणून आपण त्याला चॉपिंग म्हणतोय. तो ऑन झाला की हाय व्होल्टेज देईल, परत ऑफ झाला की झिरोला जाईल, परत ऑन झाला की हाय, परत ऑफ झाला की झिरोला जाईल. आणि ऑन ऑफ मुळे आपल्याला काय मिळेल, इथं स्क्वेअर वेव्ह बघायला मिळेल. स्क्वेअर मध्ये रूपांतर केलं जातं, म्हणून त्याला म्हणतोय आपण की चॉपिंग द व्होल्टेज इन दी फॉर्म ऑफ पल्सेस. जे काही इनपुट आहे त्याचं रूपांतर हा ट्रान्झिस्टर ह्या पद्धतीने करून देतो. आणि कशामुळे होतं हे, ऑन ऑफ मुळे. ऑन कधी होतो, जेव्हा इथून हाय पल्स आला की ऑन झाला की इकडे इनपुट दिलं, परत लो पल्स आले किंवा ऑफ राहील, कुठलंही इकडे आपल्याला इनपुट मिळणार नाही. ठीक आहे, हे झालं ट्रान्झिस्टर कसा ऑपरेट होतो. आणि त्याला ऑपरेट करण्यासाठी आपण पल्स जनरेटर लावला, ज्याचं स्पीड आहे 20 किलो हर्ट्ज. ठीक आहे, आता पुढे जे कॉम्पोनंट्स आहेत ते इझी आहे, हे महत्त्वाचं आहे आपल्याला अंडरस्टँड होणं. हे दोन पॉईंट्स आपल्याला खूप महत्त्वाचे होते पहिले. आता सेकंड तुम्हाला दिसेल डायोड लावलेले आहे, इंडक्टर आहे आणि कॅपॅसिटर आहे. डायोड जो आपण यूज केलेला आहे, तर टू अवॉइड इंडक्टिव्ह किकबॅक वी यूज डायोड इन द सर्किट. To avoid inductive kickback because inductor produces back EMF. Because inductor produces back EMF which may be damaged this series pass transistor if we not use diode. आपण जर डायोड यूज केला आणि जर इंडक्टरने बॅक EMF प्रोड्यूस केलं तर ते बॅक EMF हा सिरीज पास ट्रान्झिस्टरला काय करू शकतं, डॅमेज पण करू शकतं. ठीक आहे, टू अवॉइड दिस we use to avoid inductive kickback. We use diode in the circuit. Okay? आता राहिले तुमचे L and C. Here we use inductor and capacitor for filtration. फिल्टर साठी वापरलेले. तुम्हाला आता त्याचे फंक्शन्स माहित झाले. इथं फक्त यूज आहे टू फिल्टर. Chopping voltage is filtered by inductor and capacitor. Chopping voltage is converted into smooth DC. Chopping voltage is converted into smooth DC. SMPS gives regulated output voltage by adjusting duty cycle. This is the last point of this regulator. SMPS gives regulated output voltage by adjusting its duty cycle. आणि ते करण्यासाठी ड्युटी सायकल ऍडजस्ट करण्यासाठी आपण फीडबॅक वापरला. फॉर दिस पर्पज वी यूज निगेटिव्ह फीडबॅक. आउटपुटचा भाग परत इनपुटला देणे ह्याला फीडबॅक असं म्हणतो आपण. जी फीडबॅकची पद्धत इथं वापरली त्याला निगेटिव्ह फीडबॅक असं म्हणतात. ओके, ड्युटी सायकल ऍडजस्ट करण्यासाठी आपण फीडबॅक दिलेला. बघा वर्किंग मध्ये काय काय पॉईंट पाहिजेत आपल्याला. फर्स्ट पॉईंट पाहिला आपण इनपुट दिल्यानंतर हा त्याचं रूपांतर चॉपिंग करून पल्सेस मध्ये करतो. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, ह्याला ऑपरेट करण्यासाठी पल्स जनरेटर लावला ज्याचं स्पीड आहे 20 किलो हर्ट्ज. ठीक आहे. थर्ड पॉईंट पाहिला आपण जेव्हा हाय किंवा लो पल्सेस येतील तेव्हा बेस व्होल्टेज चेंज होत राहील हाय आणि लो मध्ये. हाय व्होल्टेज आले की हा ऑन होईल, ऑन झाला की इनपुट व्होल्टेज इमिटरच्या साईडला काय करेल, कनेक्ट करेल. लो पल्स आली का ऑफ राहील, आपल्याला इकडे काही मिळणार नाही. ठीक आहे, हे 4 पॉईंट झाले की नेक्स्ट पॉईंट आपण डायोडचा सांगितला. टू अवॉइड इंडक्टिव्ह किकबॅक वी यूज डायोड. त्याच्यानंतर एल आणि सी वापरले आपण फिल्ट्रेशनसाठी. चॉपिंग व्होल्टेजचं रूपांतर स्मूथ डीसी मध्ये एल आणि सी काय करतात आपल्याला करून देतात. आणि निगेटिव्ह फीडबॅक आपण कशासाठी वापरला तर ड्युटी सायकल ऍडजस्ट करण्यासाठी. SMPS आपल्याला रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज देतो बाय ऍडजस्टिंग इट ड्युटी सायकल. फॉर ऍडजस्टिंग ड्युटी सायकल वी यूज निगेटिव्ह फीडबॅक इन द सर्किट. ऍडजस्ट करण्यासाठी आपण निगेटिव्ह फीडबॅकचा यूज केले. आता लास्ट आहे तुमच्या मनामध्ये की ड्युटी सायकल म्हणजे काय. नोट्स जर आपण पाहिल्या तर लास्ट पॉईंट त्याच्यामध्ये दिलेला आहे ड्युटी सायकल कशाला म्हणायचं. ठीक आहे,
तर मी कसं लिहितो, ड्युटी सायकल इज इक्वल टू ऑन टाइम डिवाइडेड बाय टोटल पिरियड. टोटल टाइम, ऑन टाइम किंवा टोटल पिरियड टाइम बघा, ही आपली पल्स आहे, ही आपली पल्स आहे. क्लिअर आहे? इथे तुम्ही एसी जरी असतं ते ह्या पद्धतीने असतात. आता आपण इथे स्क्वेअर वेव्ह पाहतो. ठीक आहे, आपण पाहतोय स्क्वेअर वेव्ह. ही झाली तुमची फुल सायकल, ही तुमची फुल सायकल झाली. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, त्याला म्हटलं जातं वन फुल सायकल. ठीक आहे, फुल सायकलला लागणारा जो काही टाइम असेल त्याला आपण काय म्हणतो, पिरियड ऑर टोटल टाइम फॉर वन सायकल. त्यामध्ये जेव्हा हाय पल्स येतो आपण तेव्हा ऑन होत आहे ट्रान्झिस्टर, त्याला ऑन टाइम असं म्हणायचं. फक्त जेव्हा आपण हाय पल्स येणार आहे हा फक्त ऑन टाइम असेल म्हणजे याला म्हटलं जातं डब्ल्यू. हा ऑफ आहे, जेव्हा 0 येतो तेव्हा ट्रान्झिस्टर ऑफ राहतो. ठीक आहे, डब्ल्यू कशाला म्हणायचं, फक्त ऑन टाइम. आणि टोटल टाइम काय म्हणायचं, एका फुल सायकलला लागणारा जो काही टाइम असेल तो झाला तुमचा टोटल टाइम. मग तो ऑन असेल ऑफ पण असेल. ठीक आहे, मग ड्युटी सायकल कशी कनेक्ट करायची, ड्युटी सायकल इज इक्वल टू ऑन टाइम, डब्ल्यू मीन्स ऑन टाइम डिवाइडेड बाय टोटल टाइम. टोटल टाइम दिलं तरी तुम्हाला इथं चालेल. ठीक आहे, पर्सेंटेज ऑफ ड्युटी सायकल काही, पर्सेंटेज ऑफ ड्युटी सायकल त्याला फक्त मार्जिन आपली काय करू म्हणून पर्सेंटेज ऑफ ड्युटी सायकल इज इक्वल टू डब्ल्यू बाय टी इंटू 100. हा झाला पर्सेंटेज ऑफ ड्युटी सायकलचा फॉर्म्युला. आता ॲडव्हान्टेज काय सर्किटचे, तुम्हाला काय वाटतं ॲडव्हान्टेजेस? आपल्याला ॲडव्हान्टेजेस सांगायचे म्हटले तर तुम्ही ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर पाहिला, सर्किट खूप मोठा आहे, त्याचं कन्स्ट्रक्शनच जवळपास आपल्याला एक मोठं पॅराग्राफ होतं. ठीक आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये जे फर्स्ट ॲडव्हान्टेज सांगितलं आपण, सर्किट इज सिम्पल म्हणू शकतो. बाकीच्या तुलनेत सर्किट इज सिम्पल, नॉट बल्की. बल्की म्हटले की खूप कॉम्पोनंट्स लागतात आणि हेवी होतं सर्किट, तर नॉट बल्की, इट इज अ व्हेरी सिम्पल रेग्युलेटर. हे पहिला ॲडव्हान्टेज होऊ शकतो. सेकंड ॲडव्हान्टेज आपण ट्रान्झिस्टरचं सांगू शकता. हिअर वी यूज ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच, सो इट डिसिपेट व्हेरी लेस पॉवर, लेस अमाऊंट ऑफ पॉवर. हा सेकंड ॲडव्हान्टेज की आपण इथे स्विच म्हणून वापरला त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणारी हीट किंवा पॉवर काय असेल हा कमी लागेल. ठीक आहे, आणि थर्ड आहे की ड्युटी सायकल ॲडजस्ट करून आपण आउटपुट काय करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. आणि ड्युटी सायकल ॲडजस्ट करायची असेल तर आपण निगेटिव्ह फीडबॅक यूज केलं. ड्युटी सायकलचा फॉर्म्युला पण पाहिला आपण, ऑन टाइम डिवाइडेड बाय टोटल टाइम. पर्सेंटेज ऑफ ड्युटी सायकल इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी इंटू 100. याच्यावरती एखादा प्रॉब्लेम पण छोटासा आला तर येऊ शकतो किंवा आपण जेव्हा प्रॅक्टिकल करतो तर त्यावेळेला ह्या बाबी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वन फुल सायकलला लागणारा जो टाईम असतो त्याला टोटल टाईम असं म्हणतात. आणि फक्त ऑन जेव्हा होतं त्याला म्हटलं जातं ऑन टाईम. डब्ल्यू मीन्स ऑन टाईम. ठीक आहे, तर इथं आपले रेग्युलेटर संपलेले आहेत सगळे. काही अडचण असेल तर मला विचारा, आपण तेवढे रिवाइज करू शकतो. आता आपल्याला आले फक्त प्रॉब्लेम जे आपल्या सेकंड लेक्चरला होती. सेकंड लेक्चरला आपल्याला काय काय करायचं, सेकंड लेक्चरसाठी आपण काय करायचं, लॉक टेबल घेऊन बसायचं आहे आणि वही पेन घेऊन बसायचं की जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे. ठीक आहे, रेक्टिफायरचे प्रॉब्लेम आपल्याला पाहायचे जे तुम्हाला पुढे जाऊन इंजिनिअरिंगला पण आहेत. डिप्लोमाला जा, बीईला जा, हे प्रॉब्लेम आपल्याला आहेत. तर आपण पाहणार आहोत ते सेकंड लेक्चरमध्ये. आता फक्त मी रेग्युलेटरची तुम्हाला फिल्टरचे फिगर सगळे आपण शिकवलेले आहेत तरी सुद्धा ते टाकते. आधी रेक्टिफायर बघूया आपण. सगळ्या रेक्टिफायरमध्ये सुरुवातीला आपल्याला काढायचा आहे ट्रान्सफॉर्मर. सर्व रेक्टिफायरमध्ये आपल्याला सुरुवातीला काढायला लागतो ट्रान्सफॉर्मर आणि त्याच्यानंतर आपल्याला डायोड काढायचे आणि लास्टला काढायचं आपल्याला RL. ठीक आहे, ज्याच्या अक्रॉस आपण काय मोजणार आहे आउटपुट. हा किंवा असेल तर एक डायोड येईल, सेंटर टप असेल तर दोन येईल आणि RL आपण मध्ये टाकले सेंटर टप ट्रान्सफॉर्मर आपण यूज केला. जर ब्रिज असेल तर दोन चेंज आपल्याला काय करायचे, 4 डायोड काढायचे बॅक टू बॅक. हे झालं रेक्टिफायरचं फिगर. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं फिल्टर. फिल्टरमध्ये तुम्हाला सांगितले की कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, इथे इनपुटला काय लावलेले आपण रेक्टिफायर आउटपुट. रेक्टिफायर आउटपुट इकडे RL ज्याच्या अक्रॉस देणार आपण प्युअर DC. हे सर्व फिल्टरमध्ये कॉमन फिगर असेल सर्व फिल्टरमध्ये.
त्यानंतर जर कॅपॅसिटर फिल्टर असेल तर फक्त कॅपॅसिटर काढायचा आपण आणि कॅपॅसिटर इज कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ आरएल. कधीही कनेक्ट करताना पॅरलल मध्ये जोडतो आपण आरएल. हा झाला कॅपॅसिटर फिल्टर. इंडक्टर फिल्टर असेल तर काय होईल, इथं फक्त इंडक्टर आणि इंडक्टर कधी कसं जोडायचा, ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ आरएल. सिरीज म्हटले की आडवा जोडायचा आपल्याला, कॅपॅसिटर म्हटले की आपल्याला उभा कनेक्ट करायचा. त्या लक्षातच ठेवायचं पाहिजे. हा झाला तुमचा इंडक्टर फिल्टर. त्याच्यानंतर जर असेल एलसी फिल्टर तर आधी एल आहे नावाप्रमाणे जायचं, आधी इंडक्टर काढला आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायचं कॅपॅसिटर. हे ग्राउंड काढतोय आपण, अशा रेषामध्ये आर्थिंग किंवा ग्राउंडचा सिम्बॉल असतो. हे झालं एलसी. त्याच्यानंतर सीएलसी असेल किंवा पाय फिल्टर असेल, सीएलसी फिगर प्रमाणे जायचं आहे, जसं नाव असतं त्याप्रमाणे फिगर काढायचं. सीएलसी आधी सी मग एल त्याच्यानंतर सी. आरसी फिल्टर असेल तर इंडक्टर काढायचा, रेजिस्टन्स जोडायचा. कितीही तुम्ही जोडायचे दाखवू शकता रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटरच्या. ठीक आहे, हे झाले सगळे फिल्टर. आणि त्याच्यानंतर लास्टला जो असेल आपला रेग्युलेटरचा भाग आहे. रेग्युलेटर मधून आपण काय पाहिलं तर पहिलं जिनर. जिनर मध्ये दोनच कॉम्पोनंट आपल्याला लागतात, एक रेजिस्टन्स एक जिनर आणि एक आरएल. हा आरएल आरएस आणि हा जिनर. हा मेन करंट आयएस, जिनर मधून वाहणारा करंट आयझेड, याच्यामधून वाहणारा करंट आयएल आणि इकडे तुमचं आउटपुट व्होल्टेज. रेग्युलेटेड आहे म्हटलं की तुमचं इनपुट असणार आहे अनरेग्युलेटेड इनपुट व्होल्टेज, अनरेग्युलेटेड, आणि इकडे आउटपुटला काय यायचं, रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज. हा झाला जिनर, जिनरची फिगर. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर आणि सिरीज रेग्युलेटरमध्ये आपण काय पाहिलं, सुरुवातीला हा ट्रान्झिस्टर आपण ड्रॉ केला सिरीज पास. त्याच्यानंतर एरर ॲम्प्लिफायर ट्रान्झिस्टर आपण ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर आपल्याला तिथं जिनो डायोड काय करायचं, रिव्हर्स बायसमध्ये दाखवायचं, म्हणजे कॅमोड वर आलं पाहिजे जिनो डायोड. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 रेजिस्टन्स पाहिले आपण इकडे 3. हा डिवाइडरला जोडायचा ट्रान्झिस्टरचा बेस, हा झाला आरएल. परत इथे 2 रेजिस्टन्स अनरेग्युलेटेड आणि रेग्युलेटेड. ही झाली ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटरची फिगर. त्यानंतर आपण काय करणार, 3 पिनच्या आयसी सर्वात सोपा गोष्ट. 3 पिनच्या आयसी साठी इनपुट वर 2 पिन पी 2 आणि 1 व्ही व्ही आउट. इकडे 2 कॅपॅसिटर जोडले C1 C2 आणि मग जर प्लस असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे बदलू शकता. LM340 लिहिलं तुम्ही -5 म्हणजे पॉझिटिव्हची आयसी झाली, 320 लिहिलं तर निगेटिव्हची आयसी झाली. ठीक आहे. आणि आता लास्टला जो रेग्युलेटर पाहिला आपण तो होता आपला व्हेरिएबलचा एक क्वेश्चन आपला झालेला आहे. व्हेरिएबलला पण आपण काय केलेलं आहे, हा रेजिस्टन्स आपण काय केलं, आउटपुटचा व्हेरी केलं, त्याच्यावरून आपण इक्वेशन पण काढलं. इथे पिन 1 2 and 3 ऍडजस्ट करू शकतो आपण आउटपुट याच्या साईड. ठीक आहे. आता इथं आयसी नंबर किती असतो ते तुम्हाला शिकवलेले, LM317 317 च्या आयसी आपण तिथे व्हेरिएबलसाठी वापरतो. आणि लास्ट होता तो आता SMPS. ठीक आहे. तर इथं सगळा हा चॅप्टर आता संपलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही भाग जर आपल्याला समजला नसेल तर तो आपण रिवाइज करू शकतो. मला तुम्ही तसं सांगा तर तेवढा भाग आपण रिवाइज करू किंवा तुम्ही लेक्चर पहा. ठीक आहे. पण लेक्चरमध्ये पण काही समजत नसेल तर मला मेसेज करा, फोन करा, तेवढा आपण काय करूया भाग रिवाइज करूया. ठीक आहे. आणि प्रॉब्लेम्स आपण घेऊया सेकंड लेक्चरमध्ये.